पिछले कुछ वर्षों से रुके पड़े नगर निगम चुनाव के संबंध में सुप्रीम कोर्ट ने चुनाव पूरा कराने के स्पष्ट निर्देश दिए हैं। कोर्ट ने कहा कि राज्य चुनाव आयोग 4 सप्ताह के भीतर चुनाव अधिसूचना जारी करे और 4 महीने के भीतर चुनाव प्रक्रिया पूरी करे। अब हर किसी को इस बात की उत्सुकता है कि वे चुनाव कब होंगे। इस पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने महत्वपूर्ण बयान दिया है। फडणवीस ने मीडिया से बातचीत करते हुए स्थानीय निकाय चुनाव के बारे में अपनी स्थिति स्पष्ट की है। देवेंद्र फडणवीस ने कहा, हम चाहते हैं कि स्थानीय निकाय चुनाव समय से पूरे हो जाएं। चुनाव आयोग ने इसके लिए तैयारियां भी शुरू कर दी हैं, लेकिन फिलहाल बारिश का मौसम है। हमारी मांग है कि जहां भारी बारिश हो रही वहां अतिरिक्त समय दिया जाए। उन्होंने स्पष्ट किया कि महायुति स्थानीय निकाय चुनाव एक साथ लड़ेगी। सीएम ने कहा कि हमारा प्रयास है कि आगामी स्थानीय निकाय चुनाव महायुति के रूप में लड़े। हालांकि कुछ अपवादात्मक जगहों पर हम अलग अलग भी लड़ सकते हैं, क्योंकि यह चुनाव कार्यकर्ताओं का, इसलिए जहां गठबंधन संभव नहीं वहां हम अलग अलग लड़ेंगे। ऐसी जगहों पर हमारा प्रयास एक दूसरे की आलोचना किए बिना सकारात्मक तरीके से लड़ने का होगा। देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट किया कि महायुति स्थानीय निकाय चुनाव एक साथ लड़ेगी। मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे। आमची त्या संदर्भात तयारी आहे। खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडू। सर, तुम्ही आता जसं म्हटलं की विविध महापालिकेतील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होते, मात्र महायुती म्हणून स्वबळावरती तुमची काय नाही? आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत। आम्ही तिघजण एकत्रित आहोत। आमची महायुती आहे। अपवादात्मक काही ठिकाणी, कारण शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, तर मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही, दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात, तिथे अंडरस्टँडिंगने आम्ही वेगळे लढू। पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू। पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू। कार्यकर्ते फार रिलक्टंट दिसतात सर, संधी कमी मिळतील, सगळे एकत्र लढले। कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे, त्यांना त्यात दोष देता येत नाही, कारण कार्यकर्ते जे 5-5, 7-7 वर्ष काम करतायत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली, आम्हाला संधी मिळाली पाहिजे। हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे। म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस हे सांगितलं की स्वाभाविक युती जिथे होऊ शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे। जिथे कठीण आहे तिथे वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल। पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचा अलायन्स असेलच। सर, एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता नाशिकमध्ये गोपीचंद पडळकरांच्या रॅलीमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे होर्डिंग्स झळकावल्यामुळे मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा। हे लॉरेन्स बिश्नोई वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रॅलीत दिसणं, त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच। सर, पुण्यात पण जो